शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. नीला अभ्यंकर दशक 19 ह्याच्यावरती आज माझं निरूपण मी करणार आहे. या दशकाचं नाव शिकवण निरूपण. दासबोधातील सर्व दशकांपैकी हा सर्वात लहान दशक आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी शिकवण या दशकामध्ये आपल्याला मिळते. या दशकामध्ये समर्थांनी व्यावहारिक शिकवण सांगितलेली आहे. ज्याचा व्यवहार खोटा त्याचा परमार्थही खोटा. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. समर्थांची भक्ती आत्मप्रतीचीवर म्हणजे उभी आहे. जगात राहून कार्य करायचे आहे म्हणून जनी जनार्दन पाहूनच कार्य करायचे आहे. जनी जनार्दनाला ओळखले पाहिजे. हा दशकमध्ये लोकसंग्रह करणाऱ्याची भगवद्गीता म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. समर्थांचा महंत हा निस्पृह आहे, विद्वान आहे, सर्वांची चिंता करणार आहे, परोपकारी आहे. सर्व लोक सुखी असावेत अशी त्याची भावना असते. मानवी जीवनात जे भव्य दिव्य पवित्र उदात्त धर्माला अनुसरून आहे तेच भगवंताला प्रिय आहे आणि तेच आपल्याला आवडते. जन्मभर तेच तो लोकांना शिकवतो. समास पहिला. लेखन क्रिया निरूपण. समर्थांच्या काळामध्ये मुद्रण कला अस्तित्वात नव्हती, ग्रंथालय नव्हते आणि साक्षरतेचे प्रमाणही फार कमी होते. लेखन क्रियेला समर्थ खूप महत्त्व देतात. त्यांनी स्वतः वयाच्या 16व्या वर्षी 24,000 श्लोकांचे वाल्मिकी रामायण लिहून काढले. समर्थांच्या शिष्यांनी लिहिलेले 4,500 ग्रंथ धुळ्यातील वाग्देवता मंदिरात आपल्याला आजही पाहायला मिळतात. आता तर मोबाईल आल्याने मेसेज पाठवणे डिलीट करणे शक्य आहे. त्यामुळे लेखन, पाठांतर, श्रवण, मनन, चिंतनाला काही वाव नाही आहे. पूर्वी सर्वज्ञान हे मुखोद्गत असायचे. एकपाठी, द्विपाठी, घनपाठी लोक होते. आज क्वचितच घनपाठी आहेत. एकदा मी एका घनपाठी ह्याला बनारसला गेले होते तेव्हा घनपाठी ब्राह्मणाचा एक मुलगा वय अगदी लहान 20 वर्षाचं सो नसेल पण त्याला तो घनपाठी होता आणि कोणाकोणाकडे जाऊन तो सगळे वेदाच्या ह्या सगळे मंत्र म्हणायचा आणि त्याला खूप बक्षिसं मिळाली होती. अगदी पूर्वी ज्ञान गुरुकडून शिष्याकडे पोहोचवले जाई. पुढे भाषा, लेखन, लिपी पद्धती आली आणि माणसाच्या हस्ताक्षरावरून त्याचा स्वभाव ओळखता येतो. समर्थांचा लेखनावर, सुंदर हस्ताक्षरावर फार मोठा भर आहे. समर्थांनी लेखनावरती खूप सुंदर सुंदर गोष्टी ह्या समासात लिहिल्या आहेत. हस्ताक्षर सरळ, मोकळं, वाटोळं आणि घोटून सुंदर लिहिलेलं असावं. ग्रंथाच्या प्रारंभी जसे हस्ताक्षर आहे तसं सुंदर अक्षर शेवटपर्यंत टिकून ठेवावं. काना, मात्रा, रफार, वेलांट्या या सगळ्यांना वळण आणि शिस्त असावी. आपण लिहिलेले हस्ताक्षर कुणालाही विनासायास वाचता यावे. चांगल्या हस्ताक्षराचा संस्कार बालपणीच असावा म्हणजे अक्षर नंतर सुधारण्याचा प्रश्न येत नाही. कागदाला चारही बाजूनी समास सोडावेत आणि कालांतराने कागदाच्या कडा झिजल्या तरी मधली अक्षरं वाचता येतात. आपण लिहिलेले ग्रंथ पाहून या माणसाला एकदा भेटावे असं ग्रंथ पाहणाऱ्या माणसाला वाटलं पाहिजे. इतकं मोठं लेखन सुंदर असावं. समासाच्या शेवटी कागद कसा असावा, शाई कशी तयार करायची, कोणकोणत्या वस्तूंचा संग्रह असावा याची समर्थांनी दिलेली यादी आज विशेष काही उपयोगिक नसली तरी निरनिराळ्या रंगाच्या लेखण्या, निरनिराळे कागद संग्रही असावेत. तसेच लिहिलेले कागद व्यवस्थित जतन करून ठेवता येतात. संगणकाच्या युगात आजही लेखनाचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. समास दुसरा. त्याचं नाव आहे विवरण निरूपण. समर्थांच्या वेळची परिस्थिती अगदी भयानक होती. सर्व समाज परकीय आक्रमणामुळे घाबरलेला, भेदरलेला, दिशाहीन होता. बायकांवरती, माणसांवरती अत्याचार होत होते. उभीच्या उभी पिकं मुसलमान कापून नेत होते. अशांना धीर देण्याचे मुख्य काम समर्थांनी आपल्या महंतामार्फत केलेले आहे. हा समास महंतांनी कसं वागावं हे सांगणार आहे. मागच्या समासामध्ये लेखनाचे महत्त्व पटवले. या समासामध्ये महंत कारकून न होता
बहुआयामी बहुगुणी लोकसंघटक हवा. अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतर झाकून असावे, ही शिकवण समर्थ आपल्या महंतांना देतात. अभ्यास खूप व्यासंगी हवा. त्याचा अभ्यास बघून लोकांनी थक्क झालं पाहिजे. त्यांनी जास्तीत जास्त वेळ मौनात राहायला पाहिजे. लोकांच्या अंतःकरणाचा वेध त्यांनी घेतला पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या समासात सांगितलेले म्हणजे असे की विद्येला चातुर्याची जोड हवी. सभेत कसं वागावं हे त्यांनी इथे सांगितलंय. प्रसंगावधान असावं, नम्रता लीनता असावी. लोकसंग्रह करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्याचे विवरण त्यांनी ह्या समासामध्ये केले. हे सर्व समर्थांचे स्वानुभवाचे बोल आहेत. वादविवाद त्यांनी टाळावा. वाईट लोकांच्या संगतीत उठबस नसावी. अनोळखी ठिकाणी भंडारा असेल तिथे वारंवार जेवायला जाऊ नये. आणि अशा प्रकारे समर्थ म्हणतायत की आपण म्हणतो ना की अहो तो प्रसाद आहे म्हणून आम्ही जातोय. त्याला समर्थ उत्तर देत आहेत, मजालसी तर बैसो नये, समराधामे से जाऊ नये, जाता येळीवाणे होऊ नये, जिणे आपुले. असं सुंदर त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. गावागावात संचार करताना गोड बोलून माणसं जोडावी. गावातील महत्त्वाच्या माणसांशी ओळख वाढवावी. गुणवान माणसांना एकत्र आणावं. मुख्य म्हणजे गावागावात भगवत भक्ती वाढवावी. सहवासात आलेल्या प्रापंचिकाचे प्रश्न, त्यांची दुःख आपण सोडवावीत. म्हणजे महंताचा आधार सर्वांना वाटला पाहिजे. इथली महत्त्वाची ओवी म्हणजे 19वी आहे ती अशी आहे, जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. म्हणजे बघा शंकराचार्यांची इथे गोष्ट आठवते. एकदा काय झालं, शंकराचार्य सांगतायत, एकदा जीभ जी आहे ती सारखी दाताच्या दाढेला सारखी कवटाळत होती आणि दाढेशी बोलायत होती. तेव्हा दाढ म्हणाली, जीभ म्हणाली, का गं अशी का बसलीस? दाढ म्हणाली, अगं खूप दुखतंय म्हणून बसलीस. पण हे बघ जास्त ऐट मारू नकोस, कारण जे दुःख मी भोगते ते तुला भोगावं लागत नाही आहे. पण खरं सांगू का, दाढ म्हणते, हां माझ्या अंगात इतकी ताकद आहे की मी तुझे एकाचे 2 तुकडे करू शकते, असं दाढ म्हणाली. जीभ म्हणाली, वेडी आहेस का? अगं माझ्या अंगात ती इतकी ताकद आहे की मी अनेक राज्याच्या राज्य ह्या माझ्या जिभेमुळे नष्ट केलेली आहेत. अगं कितीतरी घरं ह्या माझ्या जिभेमुळे काय झाली आहेत तर ओसाड पडलेली आहेत. म्हणून त्या जिभेला हाड नाही, ती सारखी वळवळ करत असते, आणखी वटवट पण करत असते. माणसं जोडायचं काम ती जीभ करते, माणसं तोडायचंही काम ती जीभ करते. अशी दुधारी शस्त्र असणारी जीभ आणि काय करते तर म्हणून जिभेला आपण म्हणून काय बोलावं हे आपण लक्षात ठेवावं. म्हणून जगामध्ये जगमित्र, आपण या जिभेमुळेच जगाचा जगमित्र होऊ शकतो. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यावे. तुळशीदासांच्या रामकथेला हनुमान जायचे. तुळशीदास म्हणाले, मला तर कधी दिसत नाही हनुमान आलेले. तेव्हा त्यांना सांगितलं की जिथे सगळ्यात मागे जिथे चपला आपण काढतो, बूट काढतो आणि त्या ठिकाणी हनुमान बसतायत. म्हणजे शेवटी सगळ्यात शेवटी कोणी बघत नाही असं बघून हनुमान बसायचे आणि आपल्या तुळशीदासांची रामकथा ऐकत होते. म्हणून समर्थ म्हणतायत जिथे कथा असते तिथे कुठेतरी जाऊन लांब बसावं आणि त्या कथेचा जो महत्त्वाचा भाग आहे तो शांतपणे आपण ऐकावा. आणि म्हणून सद्गुरू वचन पाळणं हाच परमार्थ आहे. विवरण शब्दाला इथे खूप अर्थ आहे. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, दासबोध आरतीमध्ये कल्याण स्वामी म्हणतात. इथे समर्थ अत्यंत कळकळीने आपल्याला उपदेश करतायत, त्याचे आपण पालन केलं पाहिजे. समास तिसरा, करंट लक्षण. समर्थांच्या दृष्टीने समाजात 2 प्रकारची माणसं आहेत. एक म्हणजे भाग्यवान आणि दुसरे म्हणजे भाग्यहीन. जर विवेक नसेल व कष्ट करण्याची तयारी नसेल तर माणूस भाग्यहीन होतो, म्हणजे करंटा. पण ह्या भाग्यहीनाने जर उदंड कष्ट केले, विवेक बाळगला तर तो भाग्यवान होतो. मागच्याच दशकामध्ये करंटाची लक्षणे आपण पाहिलेलीच आहेत. मूर्ख लक्षणामध्ये आपला दुसरा समास पहिला, हा दुसरा दशक पहिला समास, पणतमूर्खामध्ये दुसरा दशक 10वा समास, स्वगुण लक्षामध्ये 3रा दशक 2 ते 5 समास, बद्ध लक्षणामध्ये 5वा दशक 7वा समास, दुश्चित्त लक्षणामध्ये 8वा दशक 6वा समास. अशा प्रकारे या सगळ्या समास, टोणप सिद्धमामध्ये 17वा दशक 10वा समास, करंट लक्षणामध्ये 18 दशक 5वा समास, जनस्वभावामध्ये 18 दशक 7वा समास आणि ह्या समासामध्ये म्हणजे 19वा दशक 3ऱ्या समासामध्ये समर्थांनी करंट्याची लक्षणं सांगितली. या सर्व समासातून हाच विषय मांडला आहे. समर्थांना हेच पटवायचे की तुम्ही करंट येऊ नका,
सदैव व्हा. म्हणून 4 ते 22 ओव्यामध्ये काय त्यागायचे हे आपल्याला समर्थ सांगतायत. समर्थ सांगतायत, करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. म्हणून तुम्ही आळस सोडला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. लेहो नेणे, वाचो नेणे, सौदा सुत घेऊन नेणे, हिशेब किते पर राखो नेणे धरणा नाही, असा हा करंट आहे. हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. पवित्र लोकांमध्ये भिडावे, गोंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे जननिंद क्रिया, असा हा करंट आहे. आणि करंटची लक्षणं त्यांनी ह्या समासामध्ये समजावून सांगितलेली आहेत. म्हणून समर्थ म्हणतायत, तुम्ही काही पण करा, पण भाग्यहीन होऊ नका. बघा, आपण जर समाजामध्ये अभ्यास केला तो गुंडांचे वेगळे गट असतात. गुंड हे वेगळेच म्हणजे राहत असतात आणि ते गुंड जे असतात ते नेहमी एकत्रित असतात. सत्प्रवृत्तीच्या लोकांचे संघटन हे फार कमी असतं. म्हणजे सात्विक माणसं एकत्र येत नाहीत, पण जे रजोगुणी तमोगुणी असतात ते मात्र नेहमी एकत्र येतात. आणि अशांना समाजात चांगले चालवलेले बघवत पण नाही. दुर्गुणांचे आगर असते. संतांची निंदा करणे हाच त्यांचा धंदा असतो. करंटा सर्वांची मने राखू शकत नाही. लीनता, नम्रता, सर्वांची प्रेमाने वागणं त्याच्यापाशी मुळी नसतंच. गुणाते वाखाणी, दोषाते न आणि मनी, हे सूत्र करंटा कधी लक्षातच ठेवत नाही. समाजाची सुरुवात मोठी मार्मिकपणे समर्थांनी केलेली आहे. सुजित करुणी अंतःकरण, ऐका करंट लक्षणं, हे त्यागिता सदैव लक्षणं अंगी बाणे. एका ओवीत समाधाने सांगून टाकलेलं आहे की जी मी खाली ही करंट लक्षणं दिली आहेत ती तुम्ही जर का त्याग केलात तर तुम्ही सदैव लक्षण म्हणजे भाग्यवान होऊ शकता. आणि म्हणून तुम्ही ती जी लक्षणं आहेत सांगितलेली ती सगळी लक्षणं टाकायचा प्रयत्न करा. दुर्व्यसनी, कुकर्मी मित्र करतो, अवगुण म्हणजे अवगुण आवडतात, दुर्गुण टाकावेसे वाटत नाही, तो त्यांचा सगळ्यांचा शत्रू असतो. दुर्गुण मानायला तो तयारच होत नाही, तयार झाल्यावर सोडावेसे वाटत नाही. आळस, दुश्चित्तपणा, झोप, दुर्वर्तन ही सर्व पापाची लक्षणं आहेत. तिथे भगवंत नाही म्हणून तो दुरात्मा. या सर्व चक्रातून सुटायचं असेल तर समर्थ म्हणतात उपासना करा. म्हणून 30वी जी ओवी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. समर्थ म्हणतात, या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, ते मनासारखे फावे सकळ काही. म्हणून आपल्यातले जे अवगुण आहेत ते आपल्याला गुण वाटत आहेत, पण ते सगळे जे अवगुण आहेत ते आपण जर टाकले तर आपण भाग्यवान होऊ. यातली साराची ओवी कोणची म्हणाल तर राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐशी ही विचाराची उत्तरे ऐकणार नाही. समर्थ म्हणतायत की पुष्कळ लोकांचे अंतःकरण आपण सांभाळलं तर कालांतराने भाग्य लागतं. पण सगळ्यांचं अंतःकरण सांभाळणं इतकं सोपं नाही आहे. परंतु वरवर जरी कठीण वाटलं तरी अभ्यास करून आणि आपण लोकांचं काय करावं तर अंतःकरण सांभाळावं, त्यांची कामं करावी, त्यांच्याशी प्रेमाने बोलावं, मग आपोआप भाग्य नंतर येतं आणि आपण भाग्यवान होऊ शकतो. अशी ही साराची ओवी समर्थाने ह्या समासात सांगितली आहे. चौथा जो समास आहे तो सदैव लक्षण. मागच्या समासात जी करंट लक्षणे सांगितली आहेत त्याच्याबरोबर विरुद्ध लक्षणे या समासात समर्थ सांगतात. जो दुराचारी दुर्गुणी तो करंटा, या उलट जो सदाचारी सद्गुणी तो सदैव म्हणजे भाग्यवान. ज्याच्या हृदयात भगवंत सतत जागृत असतो तो भाग्यवान. गोड भाषा, दोष पोटात घालून गुणांना वाव देणारा, जगमित्र, लोकसंग्रह करणारा, निस्वार्थी, आत्मनिष्ठ, परोपकारी, विवेकी असा हा जगमित्र असतो. म्हणजे हा कोणतं का म्हणजे सदाचारी सद्गुणी हा भाग्यवान असतो. तो काय काय करतो, तो मृदुभाषी, तो कधीही कोणाशी कर्कश भाषेमध्ये बोलत नाही, नेहमी गोडच भाषेत बोलतो. सर्वांचा अंतर राखतो. जरी एखाद्या माणसाच्या अंगातले आपल्याला अवगुण दिसले तरी तोंडावर न बोलता तो शांत राहतो. नम्रता आणि लीनता ही तर फार आवश्यक आहे. कुणाचे उणे पडू न देणारा, समजा एखाद्याला एखादी गोष्ट हवी असेल तर धावून धावून त्याला मदत करणारा असा हा असतो. सर्वांना मदत करणारा असतो, निंदकालाही मदतच करणारा असतो. आणि असा हा जो आहे त्याला समर्थ म्हणतात की तो भाग्यवान आहे. मुख्य म्हणजे तो आत्मज्ञानी असतो. लोक अशा महंताची वाटच पाहतात, तो कधी येईल, कधी मार्गदर्शन करेल. अशा प्रकारे हा जो महंत आहे हा लोकांना सगळ्यांना आवडतो. उगवलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या सद्गुणांचा प्रभाव समाजावर पडतो. प्रपंच परमार्थाचा सुरेख समन्वय तो साधतो. म्हणून 24व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, उदंड मुले नानापरी, वडिलांचे मन अवघ्यांवरी, तैसी अवघ्याची चिंता करी महापुरुष.
जसं आईवडिलांना 4 मुलं आहेत, पण चारही मुलांवरती आईवडील सारखंच प्रेम करतात. समजा एखादा हुशार असेल, एखादा थोडा कमी हुशार असेल, तरी आईवडिलांचं प्रेम हे सारखंच असतं. सगळ्यांनी सुखी व्हावं असंच त्या आईवडिलांना वाटतं. तसंच हा जो सगळा समाज सुखी व्हावा ही ह्या महंताची इच्छा असते. त्यासाठी तो खूप धडपड करतो. पण त्यांची कधी निंदा करत नाही. कुणी वंदो किंवा निंदो त्याला त्याचं काही वाटत नाही. अशा महंताचे निस्वार्थ निष्काम काम पाहून समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून 19वी जी ओवी आहे ती फार सुंदर ओवी आहे. अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तवणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रगती करी. म्हणजे आपण कोणाचंही अंतःकरण दुखवेल असं कधीही वागता कामा नये. म्हणून मगाशी आपण त्या जिभेचं उदाहरण दिलं ना. जीभ ही अशी आहे, एकदम पटकन काहीतरी बोलून टाकते, पण त्या बोलण्यामुळे त्या माणसावरती काय परिणाम होतो ही तिला कळत नाही. म्हणून बोलताना नेहमी सांभाळून बोललं पाहिजे. 28व्या ओबीमध्ये समर्थ म्हणतायत, उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जाणती. तुमच्याकडे जर उत्तम गुण असतील तर न बोलता लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित होऊन तुम्हाला ती मान देतात. म्हणून साराची जर इथली ओवी असेल तर ती म्हणजे अशी आहे, दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघेच सुखी असावे ऐसी वासना. दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला स्वतःलाही दुःख होतं किंवा हे बघा, एखाद वेळेला दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं खूप सोपं आहे, पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणं फार कठीण आहे. समजा शेजारचा मुलगा वर्गात पहिला आला आणि त्याचाच मित्र शेजारी राहतोय आणि हा जर वर्गात सगळ्यात शेवटचा आला, तर हा शेवटचा जो मुलगा म्हणजे शेवटच्या मुलाचे वडील जाऊन त्या मुलाचं कौतुक करतील का हो? म्हणजे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणं ह्याला मनाचं फार मोठेपणं लागतं. आणि म्हणून समर्थ सांगताय की दुसऱ्याच्या सुखे सुखावे आणि सगळ्यांनी आनंदित व्हावे, सगळ्यांनी चांगलं वागावं, सगळेजण सुखी असावे अशी भावना असावी. अशा प्रकारची साराची ओवी इथे सांगितलेली आहे. दर समासामध्ये मी साराच्या ओव्या सांगते आणि ह्या सगळ्या साराच्या ओवींची जर आपण गुंफणूक केली तर एक सुंदर हारच तयार होईल. 5वा जो समास आहे त्या समासाचं नाव आहे देहमान्य निरूपण. एका ठिकाणी मी भागवताला गेले होते. आता त्या घरच्या बाई मला काहीही काम करून देत नव्हत्या. त्यांचं घर मोठं देवघर होतं. मी सहज म्हटलं काहीतरी मला काम सांग ना गं. तेव्हा ती म्हणली, अगं आज तू ह्या देवघरातल्या देवांची पूजा कर. आता परंपरेपासून आलेले देवांचा तो बाजारच भरला होता. बहुतेक सगळे देव धुवून गुळगुळीत झालेले, कोणाला डोळे नाहीत, कोणाला कान नाहीत, कोणीतरी एखादा हात म्हणजे अवयव तुटलेला, असे अनेक देव त्या सगळ्या बाजारामध्ये मी पाहिले. देव पुसायची जी फडकी आहे ती एकदम अस्वच्छ कळकट्ट होती. जो मुकटा होता म्हणजे जे घालून हे घालून जी पूजा करायचा जो जे धोतर म्हणा किंवा मुकटा म्हणा, तो अत्यंत मलिन झालेला होता. मी सहज तिला म्हटलं की अगं किती घाण सगळे देवांचा बाजार भरलाय, याच्यापैकी एक 2-3 देव ठेवून बाकी सगळे जे देव आहेत ते शिरवून टाक. ती म्हणाली, नाही रे बाबा, पिढ्यापासून आलेले देव आहेत ते मी कशी टाकणार. आता म्हणजे ही जी भक्ती आहे ही भीतीपोटी केलेली भक्ती आहे. श्रद्धा प्रेम नाही, खऱ्या देवाची पण ओळख नाही. अंतरात्मा हाच खरा देव आहे हे आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणून पहिल्या 3 ओव्यामध्ये समर्थ म्हणतायत, मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे, रुवीच्या लाकडाचे देव, पोळ्यांचे देव, ताण बाण तांदळे नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत, ताम्रनाणी हेमनाणी, कोणी पूजिती देवार्चने, चक्रांकित चक्रतीर्थाहुनी येऊ देती. म्हणजे असे अनेक प्रकारचे देव आहेत, पण हे सगळे मानव निर्मित आहे. यातला खरा देव एकही नाही, लक्षात ठेवा. तसे देव अनेक प्रकारचे, अनेक धातूंचे, तशी उपासनासुद्धा खूप प्रकारचे आहेत. खरं तर मूळ द्रष्टा देव एकच हे आपण गेले अनेक समास बघतोय. त्यापासून हे देव निर्माण झालेत हे जाणावे. समर्थ ह्या समासामध्ये परत देहाचं महत्त्व पटवत आहेत. देवाची पूजा अर्चा, भजन पूजन साधन करायला देह हा महत्त्वाचा आहे. देह नसेल तर तुम्ही कोणाची पूजा करणार. देहेवीण देव कैसा भजावा, देहेवीण देव कैसा पूजावा, देहावीण मोहच्छाव कैसा करावा कोण्या प्रकारे. म्हणून देहाचे खूप लाड करू नका. सारखं त्या देहाला त्या ब्युटी पार्लरमध्ये नेऊ नका, पण त्याची हेळसांड करू नका. कारण देवाचं पूजन करायला सगुण साकार मूर्ती हवीच. पंचोपचार, षोडोपचार, नित्य नैमित्तिक पूजा विधानासाठी सगुण देव हवाच.
पण या सगुणाची पूजा करत करत आपल्याला निर्गुणापर्यंत जायचंय, हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा पाहिजे. देह हा उपभोगाचे साधन नसून देह हे भक्तीचं साधन आहे, असं सगळ्यांनी मानलं पाहिजे. म्हणून 23व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, भूमंडळी देव नाना त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. म्हणून मुख्य देव जो कोण आहे तो आपण ओळखला पाहिजे. समर्थ म्हणतात जगात पुष्कळ देव आढळतात, खरा मुख्य देव कोणता हे कळत नाही. लक्षात ठेवावं, हे सर्व देव मानव निर्मित आहे. त्या सर्व देवांना बाजूला सारून निर्भयपणे खऱ्या देवाचा शोध घेतो, त्याला गुणातीत देव सापडतो. देहाहून प्राण सूक्ष्म, त्याहून मन सूक्ष्म, मनाहून बुद्धी सूक्ष्म, आणि बुद्धी हा आत्म्याच्या निकट आहे. त्यामुळे बुद्धी आत्मस्वरूपाची कल्पना करू शकते. पण बुद्धी जर देहबुद्धीमध्ये अडकली असेल तर देवाबद्दल अत्यंत चुकीच्या कल्पना ही देहबुद्धी करते. या सर्व अल्प असतात. देव तत्वरूप आहे. देव निराकार असून तो सर्व आकारात अंतर्यामी आहे. तो विश्वाचा आधार असून तो विश्वाने मर्यादित नाही. त्याच्या शक्तीने विश्व चालते, पण शक्ती त्याच्या अधीन असते. माणसातील ज्ञानशक्ती देहबुद्धी ओलांडून म्हणजे मीपणा टाकून एका उच्च अवस्थेला जाऊ शकते. तिथे दृश्य अंतर्धान पावते. केवळ विशुद्ध आत्मरूप अनुभवाला येते. ईश्वराला आकार नाही, तो निराकार आहे. विकार नाही, व्यक्ती नाही, दृश्य नाही. सर्व व्यापणारे चित स्वरूप तत्व तोच खरा देव. सतत झिजणाऱ्या देहात तो वास करतो. त्याच्या अनुभवाने निरतिशय आपल्याला शांती मिळते. म्हणून साराची ओवी जी आहे ती 24वी आहे. ती अशी आहे, कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पाहावे, तरीच काही एक पडे ठावे, गौप्य गुह्य. इथे मला एक गोष्ट आठवते, अज्ञानाची गोष्ट. ती आपण थोडक्यात पाहू. एकदा सगळ्या शिष्यांना समर्थांच्या असं वाटलं की आपण काशी यात्रेला जावं. आता काशी यात्रेला जायचं ठरलं, पण मग आता सज्जनगडावरची पूजा अर्चा कोण करणार, रामाची पूजा कोण करणार, आणि म्हणून काय करणार. तेव्हा सगळे म्हणाले तो अज्ञान आहे ना. सगळ्यांच्या मते अज्ञानमध्ये निर्बुद्ध आहे, त्याला बुद्धी कमी आहे. आणि म्हणून त्या अज्ञानाला सांगितलं बोलवून की मी आता जातोय काशीला, तू आता इथल्या देवांची रोज सकाळी उठल्यापासून काकड आरती, दुपारी 5 घरी भिक्षा, ती मागोदरांची सायम आरती, आणि मग अशा प्रकारे दिवसभराची काय काय करायचं हे सगळं समर्थाने नेमून दिलं. दुसऱ्या दिवसापासून अज्ञानी कामाला सुरुवात केली. एक दिवशी काय झालं तर सकाळी काकड आरती झालीच नाही. म्हणून रामाने सीतेला पाठवलं, जाऊन बघ ग, हा अज्ञान अजून उठला नाही आहे. बघतो तर हा झोपलेला, कण्याच्या अंगात ताप होता. मग तो सीतामाईला म्हणतोय असं करा, आज तुम्हीच सगळी कामं करा. मग जाऊन रामाने भिक्षा मागितली. कोणी पाणी आणलं, कोणी भिक्षा आणली. सीतामाईनी चूल पेटवली, सगळा स्वयंपाक केला. असं खूप दिवस सुरू आहे. रामच काकडा आपल्या भोवती आपला म्हणजे ओवाळून घेतोय. असं करता करता एक दिवशी काय झालं, तो खूप भाकऱ्या उरल्या म्हणून भाकरीचा काला केला. आता हे सगळेजण न्याहारी खायला बसणार. इतक्यामध्ये अज्ञानाच्या डोळ्यात पाणी. आता काय रडतो बाबा, सगळ्यांना कामाला लावलंय, जो तो कामं करतो, आता रडतोस कशाला. तेव्हा तो मला हा काला माझ्या गुरुदेवांना खूप आवडतो. आता काय करायचं, इथून गुरुदेव तो खूप लांब गेलेत. अहो तुमचा हा हनुमान आहे ना, हनुमान रूपी मी विमानात बसतो आणि पटकन देऊन येतो. म्हणून त्या हे हनुमानाच्या बरोबर ते गेले. नुकते आंघोळ करून समर्थ आले. ते समर्थ म्हणाले, अरे तू कसा इथे आलास. त्यांनी खुणेनं सांगितले, मी त्याच्याबरोबर आलो. अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी ह्यांनी ओळखल्या. तेव्हा हनुमान मला, मी तर कामाला लागलो नाही, स्वतः रामही कामाला लागले. सीतामाई रोज स्वयंपाक करतायत, हा पाणी भरतोय, लक्ष्मण प्रत्येक जण कामं करतोय. समर्थ त्यांच्याबरोबर आले आणि समर्थ येऊन समर्थ म्हणाले, अज्ञाना आता ह्या रामाची तू काय कर, तर रामाला शरण जा आणि रामाची क्षमा माग. आणि अशा प्रकारे त्यांनी क्षमा मागितली आणि विनंती केली की मला तुमचं दर्शन द्या. म्हणजे सगुण रूपातल्या रामाचा अभ्यास करत निर्गुणापर्यंत हा अज्ञान पोचला आणि त्याला रामाचं म्हणजे परब्रह्म परमेश्वराचं दर्शन झालं. बाकी सगळे जे होते ते जाऊन आणि त्या काशीला सगळ्या देवांची फक्त म्हणजे त्या मूर्तींची त्यांनी दर्शन घेतलं. पण ह्या अज्ञानाने मात्र स्वतःच्या ज्ञानामुळे आणि स्वतःने केलेल्या भगवंताच्या म्हणजे त्याची उत्तमपणे उपासना केल्यामुळे, त्यांची सगळी सेवा केल्यामुळे निर्गुणापर्यंत अज्ञान जाऊन पोचलेला आहे. 6वा जो समास आहे हा बुद्धिवाद निरूपण. परमार्थामध्ये नरदेहा इतकेच बुद्धीलाही खूप महत्त्व आहे. उत्तम विवेक बुद्धीने करायचा असतो. सर्वच ठिकाणी विवेक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, परमार्थी आणि विवेकी
त्याचे करणे माने लोकी, काजे विवर विवरो चुकी पडोची देही. जो जो संदेह वाटे जना, तो तो कदापि करीना, आदी अंत अनुमाना आणू न सोडी. म्हणून बुद्धी ही फार महत्त्वाची आहे. बुद्धी निर्दोष कुशाग्र हवी, नाहीतर चुकीचे निर्णय घेतील. या समासामध्ये लोकसंघटन करताना विवेकाने कसं वागायचं याचं मार्गदर्शन समर्थ करतायत. निस्पृह आणि वैराग्यशील महंत जेव्हा समाजोपयोगी कामे करतो तेव्हा सर्व समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. 3 ते 10 याच्यामध्ये समर्थांनी दांभिक गुरुचे वर्णन केले आहे. कसा असतो हा? स्वतः निस्पृह असे ना, त्याचे बोलणेही माने ना, कठीण आहे जनादांना राजी राखणे. कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यवर्ती घालती, ते सहजचे हळू पडतील आलेची नाही. तसा भ्रतार पहिले दिसे परी नासे, विवेक मान्य करीत कसे, अविवेकी जैसे तसे. असे हे जे गुरु असतात ते काय, हे गुरु काय करतात तर माणसांकडे ज्ञान, त्या अशा गुरूंकडे ज्ञान नसते तरीही गुरुपदी जाऊन ते आरूढ होतात. गुरुपदाचा अभिनय करतात व असंख्य शिष्य मिळवतात. काही मध्यस्थ त्यांच्यासाठी शिष्य मिळवायचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे हे अज्ञानी जे असतात, ज्यांना ज्ञान नाही, असे गुरु आपल्या ह्या शिष्यामध्ये स्थान मिळवतात. 8व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, भ्रतार शिष्य स्त्री गुरु, हाही फटकळ विचारू, नाना भ्रष्टकारी प्रकारू तैसाची आहे. समजा शिष्य मिळवण्यामध्ये यश आले नाही तर स्त्री नवऱ्याला किंवा पुरुष भावाला उपदेश करून महंत बनतो. त्यावेळी तर मजाच व्हायची. मुसलमान लोक काय करायचे तर खालच्या जातीतल्या गरीब लोकांना एकत्र करायचे, त्यांना उपदेश करायचे आणि मुसलमान बनवायचे. प्रचिती न घेता समाजही त्यांना फसायचा. म्हणून आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळविला, नीच यातीने नासला समुदाव. त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन समर्थ ह्या ठिकाणी आपल्याला म्हणजे करतायत. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की कसा गुरु हवा तर उत्तम गुरु सगळ्या समाजाला उत्तम मार्ग दाखवणारा, निरपेक्ष वृत्तीने, निर्लोभ वृत्तीने राहणारा, लोकसंघटन करणारा असा महंत हवा. म्हणून 16व्या आणि 18व्या म्हणतायत की तो महंत कसा असावा? अक्षर बरे, वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचवणे अवघेची बरे, पाठांतर, दीक्षा बरी, मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी अलिप्तपणे, अशा प्रकारचा लोकसंग्रह करता असावा. अत्यंत हा व्यासंगी पाहिजे, उत्तम संघटन कौशल्य त्याच्याकडे पाहिजे, सत्प्रवृत्ती मंडळीशी मैत्री पाहिजे, मुख्य म्हणजे त्याला भक्तीची आवड असणारा आणि परमार्थ आवडणारा असा हा महंत असावा. 23व्या ओवीत समर म्हणतायत तो त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी म्हणजे भक्ती, ज्ञान, चातुर्य, भजन, योग, अनुष्ठान असावे. म्हणून 22 आणि 23 ओवीमध्ये समर्थ सांगतायत, उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग, अनुष्ठान सर्वां ठावी, उत्कट निस्पृहता भरिली, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी, अशी त्याच्याकडे उत्कटता हवी. मग बघा, दिनकर स्वामी, भीमस्वामी, उद्धव, कल्याण हे समांतरचे जे शिष्य होते त्यांच्या अंगात ही जी मगाशी वर्णन केलेली सगळे गुण त्यांच्याकडे होते. जेव्हा आग्र्याहून शिवाजीची सुटका झाली, शिवाजीची सुटका झाल्यानंतर शिवाजीला आग्र्यापासून पुण्यापर्यंत कोणी आणलं? त्यांनी आपला वेश शिवाजींनी बदलला आणि प्रत्येक हळूहळू म्हणजे मथुरेपासून लहान लहान याच्यामध्ये समर्थांचे मठ होते. शिवाजी काय करायचे, इतकं सगळं ठरवलेलं होतं. मिनिट टू मिनिट कसं जायचं ते. रात्रभर शिवाजी महाराज प्रवास करायचे, दुसऱ्या गावामध्ये आल्यानंतर लगेच त्या गावात जायचे, दिवसभर ते गावात राहायचे आणि एका गावाहून दुसऱ्या गावामध्ये त्या मठातले मठाधिपती किंवा मठामध्ये असणारे महंत त्यांना एका गावाहून दुसऱ्या गावाला सोडवायचे आणि बरोबर ठरलेल्याप्रमाणे त्यांनी काय केली, सुटका केली आहे आणि ते सगळ्या महंतामुळे आणि पुण्यापर्यंत येऊ शकले. म्हणून आपल्यासारख्या साधकांनी लक्षात ठेवावं काय की लक्षात ठेवावं म्हणजे 25वी अत्यंत महत्त्वाची, नाही देहाचा भरोसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे. मी कधी कोणाला म्हटलं काय म्हणजे तुम्ही येता का शिवतरगळीत? अहो काय आत्ता काय अडलंय, येऊ कधीतरी पुढे. लक्षात ठेवा, पुढचा क्षण आपल्या हातात नाही आहे आणि आपण कधीतरी करू, पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षी करू, हे जेव्हा वाक्य म्हणतो तेव्हा भगवंत हसत असावा. तुम्हाला माहिती आहे धर्मराजाची गोष्ट. धर्मराजाने जेव्हा यज्ञ केला तेव्हा एक बाहेर मोठी घंटा होती. असं काहीतरी आश्चर्यकारक आलं की ती घंटा वाजायची
एक दिवशी घंटा वाजायला लागली. कोणी वाजवली घंटा? भीम भीम मला मी वाजवली घंटा. का बरं वाजवलीस घंटा? तेव्हा भीम म्हणाला, आज एक ब्राह्मण तुमच्याकडे दान मागायला आला. तेव्हा तुम्ही त्याला सांगितलात आज दान द्यायची वेळ संपली आहे, तू आता उद्या ये. म्हणजे तुम्ही 24 तास म्हणजे तुम्ही उद्यापर्यंत जगणार हे तुम्हाला निश्चित माहिती आहे, आणि म्हणून मी घंटा वाजवली. म्हणून लक्षात ठेवावं की नाही देहाचा भरोसा, कधी काय होईल हे काहीही सांगता येत नाही. म्हणून मनात आलं की त्या क्षणी करून मोकळं व्हावं. आपलं ध्येय नेहमी उच्च ठेवावीत. उत्कट गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. लोकांसाठी झिजावं. सतत ईशचिंतनात नामस्मरणात मन ठेवावं. साराची म्हणजे गोष्ट ही ही आहे ओवी. उत्कट भव्यतेची घ्यावे. मळमळीत अवघेज टाकावे. निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. जे चांगलं आहे, जे उत्कट आहे, जे भव्य आहे, जे उत्तम आहे ते घ्यावं. आणि जे मिळमिळत आहे अशा लोकांशी संबंध सुद्धा ठेवू नये, असं समर्थ आपल्याला ह्या समासात सांगतायत. समास 7वा, यत्न निरूपण. समर्थांच्या वेळची परिस्थिती ही दीन झाली होती. मुसलमानांच्या अत्याचारात लोक घाबरलेले होते. कोणीही यायचं, बायका पळवून न्यायचं, कोणीही यायचं, मंदिर फोडायचं, आणि त्या मंदिराच्या मूर्तींच्या म्हणजे ज्या मंदिरांच्या ज्या मूर्ती होती त्या मूर्तींच्या घरांच्या पायऱ्या बनवायचे, संडासांचे भिंती बनवायच्या. समाज सगळा विखुरलेला होता, एकत्रित नव्हता. म्हणून समर्थांनी महंत तयार केले, गावागावात पाठवले, कारण त्यावेळेची ती गरज होती. लोकांना आधार हवा होता. लोक घाबरलेले होते, लोक बलहीन होते. बघा, जरी 15-20 लोक म्हणजे एकत्र आले आणि एखादा माणूस जर का एखाद्या बाईला त्रास देतोय किंवा पळवून येतोय, तर हे 15-20 माणसंसुद्धा त्या माणसाला त्या मुसलमानाला अडवू शकत नव्हते. एवढा बलहीन समाज झाला होता. त्या बलहीन समाजाला बलवान करण्याकरता म्हणून समर्थांनी संघटना निर्माण केली. लोकांच्या मनातील भीती घालवणं मुख्य काम केलं. दिलासा देणं, सर्वतोपरी मदत करणं, त्यांना मुख्य म्हणजे भगवत भजनाची आवड निर्माण करणं, ही कामं त्यावेळेला महंत करत असत. समर्थांनी 12 वर्ष तीर्थाटनाच्या वेळी समाजाचं चित्र जवळून पाहिलं, आणि म्हणून लोकक्रम संग्रह कसा करावा याचं सुंदर चित्रण या समासामध्ये समर्थांनी केले. समर्थांनी उत्तम प्रवचनकार, कीर्तनकार तयार केले. म्हणून पहिल्या म्हणजे ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडो देदावे कोणी एकासी. म्हणजे समर्थांच्या कीर्तनातून, प्रवचनातून हे जे प्रवचन कीर्तनकार होते ते काय करायचे, तर त्यावेळच्या समाजाला प्रवचनातून शिकवायचे, आणि प्रवचनातून त्यांना आत्मज्ञानी म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय, खरा परमार्थ काय हे त्या कीर्तनाद्वारे शिकवायचे. कीर्तनकार किंवा प्रवचनकार व्हायला काहीही भांडवल लागत नाही. बिना भांडवली ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे अभ्यास करा आणि उत्तम कीर्तनकार व्हा, असं समर्थ त्यावेळेच्या महंतांना सांगायचे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी साधना सोडता कामा नये. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, हे मुख्य सूत्र समर्थांनी ह्या महंतांना सांगितले. उपासना आणि भक्तीचा प्रसार हा झालाच पाहिजे, हे समर्थांचं म्हणणं होतं. तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे, असं समर्थांनी त्यांना शिकवलेले. अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोन असावे. प्रगट होऊन नासावे बरे नव्हे, ही त्यांच्या शिकवणीची काय होता ते एक मुद्दा होता. तुम्ही खूप अभ्यास करा, आणि अभ्यास झाल्यानंतर मगच तुम्ही समाजामध्ये जाऊन आणि प्रवचन कीर्तन करा. कोणी समजा एखाद्याने प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर लगेच देता आलं पाहिजे. म्हणून महंताने पूर्णपणे अभ्यास करून मग लोकांतात जावे. श्रोत्यांच्या शंकांचे निवारण लगेच झाले पाहिजे. हजरजबाबीपणा त्यांना आलाच पाहिजे. उदाहरणार्थ एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, कळेल हजरजबाबीपणा कसा असतो. के. अत्रे आणि एकदा आपल्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यांच्या ऑफिससमोर एक गाढव मरून पडलं. त्या आपल्या म्युन्सिपाल्टीला फोन करून सांगितलं की कोणातरी पाठवा, कारण गाढव मेले, अत्यंत दुर्गंधी सुटली आहे. तेव्हा टाळाटाळ केली, कोण जाणार, गाढव कोण उचलणार, टाळाटाळ केली. अत्र्यांनी लगेच दुसरा फोन केला. अत्रे म्हणाले, आपल्याकडे असं म्हणतात की एखादा जर का कोणी मेला की त्याच्या नातलगांना फोन करावा, आणि म्हणून मी तुम्हाला फोन करतोय. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर पलीकडचा माणूस मला कोण बोलताय, तर ते म्हणाले, मी अत्रे बोलतोय. हे ऐकल्याबरोबर तो मला काळजी करू नका, मी ताबडतोब माणसं पाठवतो आणि ते गाढव उचलायची व्यवस्था करतो. अशा प्रकारचं हजरजबाबीपणाचं बोलणं येण्याकरता काय करायला पाहिजे, तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. परमार्थ मार्गात अनुकूल परिस्थिती, चांगली प्रकृती, उत्तम अभ्यास असला तर खूप लोक राजी लगेच होतात.
नाहीतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप कष्ट पडतात. रेखा ती दुखी पुसून जाते असं म्हणतात. प्रत्येक 7 वर्षांनी आपल्या हातावरची रेखा सरळ पुसल्या जाते. ही समर्थांची शिकवण होती. म्हणून खूप प्रयत्न करा आणि मनासारखं तुम्हाला जे हवं ते मिळवा. प्रयत्न कमी करता कामा नये. आपल्याकडे असं म्हणतात आपण प्रयत्न करत नाही, पण जर का जमलं नाही की म्हणतात काय करणार हो, त्यांच्या प्रारब्धातच नव्हतं. एक लक्षात ठेवा, पूर्णपणे प्रयत्न करा, पण प्रयत्न करून जर का तुम्हाला मिळालं नाही तर भाग्यात नाही असं म्हणा, पण प्रयत्न कमी पडता कामा नये. जिकडे जग तिकडे जगन्नायक असा समर्थांचं म्हणणं होते. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक सांभाळत जाती. आणि म्हणून त्या जनतारूपी जगन्नाथाला तुम्ही काय केलं पाहिजे तर खुश ठेवलं पाहिजे. रामानेही त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वानर अस्वल यांना हाताची धरून सेना तयार केली व रावणाचा वध केला. समर्थांनी रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. लोकांचे दोष न बघता फक्त गुण बघावे. प्रसंगी शिस्तीसाठी रागवावे लागलं तर रागवावं, पण नंतर त्याला जवळ घेऊन समजवावं. मी स्पष्ट बोलतो, मी कधीही कोणाचं ऐकून घेत नाही असं रुबाबदारपणे म्हणू नये. दुसऱ्यांचं मन दुखवू नये. महंताने दुसऱ्याकडून कशाचीही अपेक्षा ठेवू नये. समर्थ पुढे आपल्याला जागे करतात की काही दांभिक माणसं गुरु बनून भाविक समाजाला नाश करतात, राष्ट्राला अधोगतीकडे स्वैराच्याकडे वळवतात. त्यांच्यापासून समाजाला वाचवलं पाहिजे. समर्थांनी व त्यांच्या शिष्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी पूरक कार्य केले. विवेक वैरागयुक्त भक्ती मार्गानेच निष्काम कर्मयोग साध्य होतो. त्यासाठी मला महत्त्वाच्या प्रयत्नांती परमेश्वर म्हणून यत्न महत्त्वाचा आणि प्रयत्नांती परमेश्वर हेच महत्त्वातलं. 17वी ओवी ही आहे ती महत्त्वाची आहे. अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतर झाकून असावे, प्रगट होऊन नसावे. हे म्हणजे आपण जे प्रवचनामध्ये बोलतो त्याप्रमाणे आपण वागतो का, त्याप्रमाणे आपलं म्हणजे चलनवलन आहे का हे आपण पाहायला पाहिजे. आणि ह्याचावर समर्थांचा खास भर होता. समास 8 उपाधी लक्षण. आपण जेव्हा बघा प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे नकळत शिकतो. तशी ती एक गोष्ट माहिती आहे ना, एकदा एक माणूस प्रवासाला निघाला आणि सगळे लोक म्हणाले, अहो केवढं सामान तुम्ही आणलंय, किती ट्रंक आहेत, किती सामान आहे, तुम्हाला जास्त पैसे पडतील ना. तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्याच डोक्यावरती 2 ट्रंका ठेवल्या, दोन्ही हातामध्ये 2 बॅगा घेतल्या. तिकीट चेक करायला तो मला, अहो असे का उभे आहात. अहो म्हणे काय करू, मी सामान खूप घेतलंय ना, म्हणून मी सगळं सामान माझ्या. अहो ही गाडी जी आहे त्या गाडीमध्ये तुम्ही आहात, तुमच्याबरोबरचं सामान आहे, त्याच्याकरता तुम्ही तुमच्या अंगावर सामान घ्यायची गरज नाही. तुम्ही ते गाडीमध्ये सामान ठेवू शकता. अशा प्रकारचे प्रवास करणारे प्रवासीही आपल्याला भेटतात. काही जे प्रवासी असतात ते आपल्याला खूप गोष्टी शिकवून जातात. एखाद्या ओळीने आपण अंतर्मुख होतो. त्यामुळे प्रवास करताना दुसऱ्यांशी वर्तवणूक कशी आहे आणि लोक कसे वागतात हे आपण शांतपणे बघावं. काही लोक खूप संयमी असतात, तर काहींना गाण्यात तालात जन्मजात गती असते, तर काहींना नित्य न्यायात गती असते. गोनी दांडेकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की अगदी लहानपणी मी जेव्हा रडत असलो की मला आई बाहेर आणायची आणि मी जेव्हा आकाश आणि भोवतालची सृष्टी पाहून शांत व्हायचो तेव्हा आईच्या लक्षात आलं की हा पुढे कोणीतरी मोठा होणार. आणि तुम्हाला आता गोनी दांडेकरांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांचं त्या गिरीकंदरावरचं प्रेम सगळ्यांना माहितीच आहे. इथे उपाधी म्हणजे माया, प्रपंच, विकार, अडथळा, आपत्ती, चळवळ, मानाची जागा वगैरे. मागच्या समासाचा विषय इथे समर्थांनी परत मांडलाय. जेवढे व्याप तेवढे वैभव हे सूत्र परमार्थाही लागू पडते. महंती, नेतेपद, कर्ता, स्वामी हे पद चंचल अंतरात्म्यामुळेच प्राप्त झाले आहे. ईश्वरी अनुसंधान टिकून राहण्यासाठी मध्ये मध्ये एकांतात जावे. मुळात नरदेह ही आत्मारामाचे घर आहे. नेता अथवा कार्यकर्ता जन्माला यावा लागतो. जसे शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक अशी माणसे नेतेपदाचे गुण घेऊनच जन्माला आलेली आहेत. म्हणून 9व्या ओवीमध्ये आणि समर्थ म्हणतायत की माणसे नेतेपदाचे गुणच घेऊन जन्माला. बघा काही मुलं आपण अशी बघतो लहानपणापासून त्या सगळ्या मुलांच्या गटातली ती कशी असतात तर ती मुख्य बनतात. म्हणजे हा जो गुण हा जन्मतःच गुण असतो.
पण काही जे असे असतात की अवगुणांनाच आपले गुण मानतात. सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटपण चुके ना कपणे. काही लोकांमध्ये आहेत आपल्या अवगुणांना ते मुळी अवगुण आहेत हे मान्यच करत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आपले जे अवगुण आहेत त्या चोरी करणे, खोटं बोलणं, लोकांना फसवणं हे अवगुण आहेत. हे गुण मानून चालणार नाहीत. दिशाहीन समाजाला दिशा दाखवायचे, उत्तम मार्गाला लावायचे काम हा नेता करत असतो. समर्थाने असेच काम केले आहे. आपली मनशांती ढळत जर असेल तर समर्थ म्हणतात समाजसेवा करू नये. विवेक म्हणायचे आणि म्हणजे हा जो समाज जो आहे हा एखाद्या कुत्र्याच्या शेपटीसारखा असतो. जग जे आहे ते वाकडंच्या वाकडंच राहणार आहे, ते कधीही सरळ होणार नाही आहे. त्यामुळे जगाला सुधारायचा ठेका काही तुम्ही घेऊ नका, पण तुम्ही मात्र सुधारा. इथे आपण मनाने बलवान व्हावे, आपल्याला झेपेल आणि मनशांती टिकेल एवढाच व्याप माणसाने करावा. ज्याला व्याप सांभाळता येतो त्यानेच तो करावा. पण त्यात समाधान नसेल, आसक्ती असेल, चूक होऊन व्याप संताप होत असेल, खरे समाधान ब्रह्मस्थितीत आहे. पण हा जर व्याप करताना त्रास होत असेल तर तो व्याप सरळ सोडून द्यावा असं समर्थांचं म्हणणं आहे. रजोगुणामुळे मानवाच्या हातून काही ना काही कार्य होणार. ते कर्म स्वतः सुखाय जगहिताय व्हावे, नरदेहाचे सार्थक व्हावे ही समर्थांची कळकळ आहे. म्हणून 27व्या ओळीमध्ये ही जी साराची ओवी आहे, समर्थ म्हणतात आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंध मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. कसा असावा महंत, उपाधीमध्ये सापडू नये. आणि आपण जे सगळे एकत्र आलेलो आहोत ते काहीतरी ऋणानुबंध असतो म्हणून एकत्र आलो आहोत. त्यामुळे एकत्र आलेले जर विभक्त झाले तर काही दुःख मानायचं कारण नाही आहे असं समर्थ इथे आपल्याला ह्या ओवीत सांगतायत. समाज 9वा राजकारण. जो आत्मज्ञानी असो उदास आहे त्याला लोकसंग्रह आवडतो, त्याने एकांत करावा. एकांतात सर्व योजना आखून मग लोकांतात जाऊन कार्य करावे. ही समर्थांची मुख्य म्हणजे सूत्रच होतं. समर्थ स्वतः खनाळामध्ये जाऊन बसायचे आणि संबंध कार्याचे योजना आखायचे आणि मगच ते लोकांतात यायचे. आणि समर्थांचं म्हणणं आहे आता तरी काय परमार्थात काय किंवा प्रपंचात काय सुंदरपैकी योजना केल्याशिवाय मुळी कुठलंही कार्य करू नये, नाहीतर कार्य नीट होत नाही. त्यावेळच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, परक्यांना हाकलण्यासाठी काय काय योजना कराव्यात याचे सुंदर वर्णन या समासामध्ये समर्थ सांगतायत. सावरकर, टिळक, अटल बिहारी वाजपेयी, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी यांचे शिवाजी व समर्थ हे प्रेरणास्थान आहे. रामराज्य ही समर्थांच्या राजकारणाची मूळ प्रेरणा आहे. समाज नेत्याने किंवा महंताने पाळायचे नियम इथे आपल्याला समर्थ सांगतायत. चोर भांडारी करावा, काट्याने काटा काढावा, कामात ढिलेपणा नसावा असं समर्थ सांगतायत. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा, हळूहळू नष्टाशी नष्ट योजावे, वाचाळाशी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नदी. किती कृष्ण हुशार होता. जेव्हा पांडवांनी राजस्वी यज्ञ केला तेव्हा जेव्हा कामाची विभागणी केली तेव्हा प्रत्येकाला किती उत्तम कामं दिली. पैसा गोळा करायचं काम, पैशाचा हिशोब ठेवायचं काम दुर्योधनाला दिलं, कारण तो कसा स्वभावाचा आहे त्याला माहिती होतं. तो लालची स्वभावाचा होता. तर दान धर्म करावं ते काम करणारा दिलं. म्हणजे प्रत्येकाची कामं जी वाटून दिली आहेत तर त्यात जे हुशार होते त्याप्रमाणे त्यांनी न बोलता या पांडवांनी काम केलेलं आहे. कामात ढिलेपणा नसावा, नंतर गावगुंडी नामशेष करून टाकावी, दुर्जनाला आपलासा करून घ्यावा, जशास तसा भेटून आपण मात्र अलिप्त राहावे. समजा 2 गटामध्ये खूप भांडण आहेत, त्याला जर शांत करायचं असेल तर एकमेकांमध्ये भांडण लावून द्यावं, पण आपण त्यातून मात्र अलिप्त राहावं. आपण नेहमी वापरतो ती ओवी इथे फार महत्त्वाची आहे. जो दुसऱ्यावरी विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्ट गेला तोची भला. अनेकदा आपल्याला ह्या ओवीचा आणखीन अर्थ खरा खरा कळतो. म्हणून दुसऱ्यावरती विश्वास न ठेवता ते काम आपण करून टाकावं. राजकारणात अनेक प्रकारच्या माणसांशी संबंध येत असतो, त्यावेळी त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. भांडकुदळ, दुर्जन, गावगुंड, समाजकंटकांना न बोलून वटणीवर आणावं, पण आपण वटणीवर आणलंय हे त्यांना कळू पण नाही द्यावं. खळदुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखेले, तेणे अवघे प्रगट झाले बरे वाईट. म्हणजे काम करावं पण कोणाला कळू देता कामा नये. पाथरवट कसा काय करतो, सुंदर सुंदर मूर्ती निर्माण करतो,
वाघ, सिंह, माकडं, कुत्री यांना शिकवून त्यांना माणूस तरबेज करतो. मी एका सर्कशीमध्ये आणि कुत्र्यांनी गणित केलेलं पाहिलं आहे. बिचारे हत्ती एवढे मोठे मोठे बलदंड असणारे बसतात काय, चालतात काय, इकडे तिकडे हिंडतात काय, हे सगळं माणसं शिकवतात. पण समर्थ म्हणतात माणसाला हाताळणं फार कठीण आहे. लोकसंग्रह करणं इतकं सोपं नाही आहे. कारण काय की प्रत्येकाचं डोकं वेगळंच राहत असतं. म्हणून हुशारीने लोकसंग्रह करायला समर्थ सांगतायत. जो हा लोकसंग्रह करणारा महंत असतो तो मात्र कसा असावा तर आत्मज्ञानी निस्पृह असावा आणि त्याचं कार्य हे अजरामर व्हावं. म्हणून 29-30-31 ज्या ओव्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. हुंब्यासी हुंबा लावू न द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लवंदास पुढे उभा करावा दुसरा लवंद, घटासी आठावा भट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटमटासी खटतट अगत्य करी, जैसाच तैशा जेव्हा भेटे तेव्हा मजालसी थाटे, इतके होते परीन धनी कोठे दृष्टी न पडे. हे सगळं करावं पण कोणी केलं हे कोणाच्या लक्षातही येता कामा नये. अशा प्रकारचं राजकारण समर्थांनी त्यावेळेला केलेलं आहे. समास 10वा विवेक लक्षण निरूपण. हा समास वाचताना आपण समर्थांचं चरित्र वाचतोय हा भास होतो. दासबोधात विवेक शब्द हा 400-450 वेळा आलेला आहे. विच म्हणजे निवडणे, वेगळे करणे, योग्य ते घेणे, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, आत्मात्म विवेक या तिघांचाही योग्य समन्वय साधून परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी. समर्थाने 1100 मठ स्थापन केले. तिथे कशी कार्यपद्धती असेल याची चुणूक इथे दिसते. मठातील कार्यपद्धती एका विशिष्ट प्रकारची असे. अध्यात्म, उपासना, राजकारणाच्या बैठकी नित्य तिथे असत. आपल्या आचरणातून महंताला सर्वांना मार्गदर्शन करावे लागते. महंत लोकांना आधी करावे कर्म, कर्ममार्गे उपासना हा मार्ग समर्थाने शिकवला. कोणतेही कार्य ही ईश्वरी सेवा म्हणून करावी. त्यासाठी उपासना, कीर्तन, प्रवचन नित्य हो. अशा प्रकारे कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्ययुक्त उपासनेतून प्रगट होतं आणि भक्तीचे बीज संक्रमित होतं. समर्थ न सांगता एखाद्या मठात जायचे आणि मठाधिपतीचं काम बघायचे. जर लक्षात आला हा मठाधिपती चुकतोय आणि हा निस्पृह नाही आहे तर त्याला चापकाने फोडलेलं सुद्धा आहे असं समर्थांच्या समर्थ वाङ्मयामध्ये आपल्याला म्हणजे पाहायला मिळतं. मुळात हा जो प्रपंच आहे म्हणजे संसार हा नित्य क्षणाक्षणाला पुढे सरकणारा, बदलणारा, क्षणिक आहे. तो क्षणाक्षणाला नष्ट होतो व पुन्हा नवीन रूपात उदय पावतो. संसार हा मुळात नासका, फाटका आहे. म्हणून समर्थ म्हणतायत संसार मुळीच नासका, विवेक करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. ही अत्यंत महत्त्वाची ओवी या दासबोधामधली आहे. बघा, एखादी जी नासकी वस्तू असते ती आपण फेकून देतो. नासकी म्हणजे फिकी, म्हणजे रसहीन, गोडी नसलेली. प्रपंच हा तरुणपणात आवडणारा, पुढे पुढे तो रस निघून गेल्यामुळे म्हातारपणी तो न आवडता फिका होतो व माणूस परमार्थाकडे वळतो. करून करून भागला देव पूजेला लागला असं होऊ नये म्हणून आधीपासून प्रपंचात नेमके नेटकेच असावे. नेटका म्हणजे जरुरीपुरता, हव्यास, लोभ, आसक्ती नसावी. सामान्यांनी मनात प्रपंच ठेवावा पण प्रपंचात मन ठेवू नये. प्रपंचाचा ध्यास नको, भगवंताचा ध्यास ठेवावा. हा प्रपंच संसार ईश्वर निर्मित, ईश्वराचा आहे. आपण निमित्त मात्र असून ऋणानुबंधाने एकत्र आलो आहोत हे ध्यानात ठेवावं. म्हणून प्रपंच करताना मी त्यातला ट्रस्टी आहे ह्या भावनेने प्रपंच करावा. मुख्य म्हणजे ममत्व, आसक्ती आपण ठेवता कामा नये. आपले सर्व कर्म ईश्वरनिष्ठ ठेवून हे कर्म भगवंताचं आहे ही वृत्ती ठेवून ही स्वकर्म कुसुमांजली ईश्वरचरणी समर्पित आपल्याला करायची आहे. आणि म्हणून 25वी ओवी इथली महत्त्वाची आहे. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या विण काहीच नाही कोठेतरी. आपल्याला जर कीर्ती हवी असेल तर तुम्हाला सुख मिळणार नाही. कृष्ण शिष्टाईच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की कृष्णाकडे दोघंही गेलेत. अर्जुन पण गेलाय, आणखीन दुर्योधन पण गेलाय. पण दुर्योधनने काय मागितलं? त्याची नारायणी सेवा, कधीतरी नष्ट होणारी आणि फक्त काय कीर्ती मिळवून देणारी. पण चिरंतन आनंद मिळवून देणारा जो भगवंत आहे तो अर्जुनाने मागितलाय. म्हणून प्रपंचामध्ये काय मागायचं हे आपण ठरवायचं आणि आपण आनंदात राहायचं. अशा प्रकारे हा जो दशक आहे हा समर्थांनी हा सुंदर उपदेश करून संपवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.